सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी गुरुवारी 22 जानेवारी रोजी आरक्षण सोडत काढली जाणार असून याबाबत शहरवासियांमध्ये उत्सुकता लागून आहे। राज्यातील 29 महानगरपालिकांमधील महापौर पदाच्या आरक्षणासंदर्भात महत्त्वाची हालचाल सुरू झाली असून या विषयावर तोडगा काढण्यासाठी आणि आरक्षण ठरवण्यासाठी नगरविकास विभागाकडून उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली आहे। महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागानं याबाबत अधिकृत पत्रक जारी केलं असून ही बैठक 22 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता मंत्रालयात होणार आहे। या बैठकीचं अध्यक्षस्थान राज्याचे नगरविकास मंत्री भूषवणार आहेत। शासनाच्या या पत्रानुसार राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये महापौर पदासाठी आरक्षण निश्चित करण्याबाबत सध्या निर्माण झालेल्या पेचावर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे। मंत्रालयातील परिषद सभागृहात 6व्या मजल्यावर ही बैठक पार पडणार असून त्यामध्ये संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती अपेक्षित आहे। महापौर पदाचं आरक्षण हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्ता स्थापनेसाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। त्यामुळं या बैठकीत आरक्षण सोडत काय निघते याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे। राज्यातील महापालिकांमध्ये सत्ता स्थापना, महापौर निवड आणि पुढील प्रशासकीय निर्णय यासाठी आरक्षण निश्चित होणं आवश्यक असतं। त्यामुळं या बैठकीतून निघणारा निर्णय केवळ प्रशासकीय नव्हे तर राजकीयदृष्ट्याही महत्त्वाचा ठरणार आहे। गुरुवारी होणाऱ्या या बैठकीकडे सर्व राजकीय पक्षांचं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचं लक्ष लागून राहिलं आहे।